करते हैं। महिलाओं और बच्चों को लेकर मंजूरी दी गई कैबिनेट बैठक में जो मंजूरी दी गई थी शक्ति बिल को लेकर इसे विधानसभा सत्र में पेश किया गया है, जिसको लेकर इसे बिल बनाने की बात जो है वो की जा रही है। गृह मंत्री अनिल देशमुख ने ये बात की। आपल्याला कल्पना आहे की ज्या अनेक ठिकाणी महिलांवर किंवा मुलींवर जे अत्याचार होतात त्याच्यावर अशा ज्या घटना घडतात त्याच्यावर प्रतिबंध व्हायला पाहिजे म्हणून शक्ती नावाचा कायदा त्यानिमित्तानं आज आम्ही विधानसभेमध्ये सादर केला। आता याच्यावर सर्व विधानसभेचे आमचे सहकारी त्यांच्याबरोबर ते आपले मत मांडतील आणि या कायद्याच्या माध्यमातून एकदा अशा पद्धतीची घटना झाल्यानंतर त्याचा सबळ पुरावा मिळाल्यानंतर लवकरात लवकर जो कोणी दोषी असेल त्या दोषींवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे, हा या शक्ती कायद्याचा उद्देश आहे। त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीनं याच्यामध्ये आम्ही मृत्यूदंडाची सुद्धा शिक्षा याच्यामध्ये आम्ही त्यामध्ये प्रावधान केलेलं आहे। त्याच्यामुळे अतिशय महत्त्वाचा हा शक्ती कायदा आहे, ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जे महिला अत्याचार होतात ते थांबू शकतील आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई होऊ शकेल। आणि आम्ही विनंती करू सर्व सदस्यांना की त्यांनी याला मंजुरी द्यावी, यासाठी आम्ही प्रयत्न करू। शक्ति बिल हमने हाउस में टेबल कर दिया है, इसके ऊपर चर्चा होंगी। सभी जो विधायक है अपनी अपनी राय वहाँ पे रखेंगे और हम कोशिश करेंगे कि ये विधायक जो है जो विधेयक जो हमने लाए इसको विधानसभा में मंजूरी मिलना चाहिए। उसी प्रकार विधान